हरि ओम. सार्थक वाटे झाली या वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची. या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 5, सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श, याचा भाग 19. स्वामीजींनी जानेवारी 1981 दुकान विकल्यामुळे आमचं दोन्ही वेळेला दुकानात जाणंच बंद झालं. परंतु त्या दिवसापासून भागेश्वर निवासासमोर एका साधकाच्या वास्तूत ध्यान केंद्र सुरू झालं. तिथं आम्ही दोन्ही वेळेला जाऊन ध्यानाला बसू लागलो. थोड्याच दिवसांनी सर्व साधकांची भेट व्हावी म्हणून स्वामीजींनी भागेश्वर निवासात सकाळी 10:30 पासून तासभर सत्संग घ्यायला प्रारंभ केला. त्यावेळेला बरीच प्रश्नोत्तरं चालत, ती सर्व मी कॅसेटवर घेत असे. सत्संगाला बरीच गर्दी जमू लागली. स्वामीजींच्या खोल्या भरून बाहेरच्या गॅलरीत श्रोते बसत. प्रथम आठवड्यातून 4 दिवस, पुढे 2 दिवस असे सत्संगाचे वार ठरले. 1983 पासून हे सत्संगही दर रविवारी सत्यसाई निलयममध्ये होऊ लागले. अर्थातच त्यानंतरच्या काळात वैयक्तिक संवाद कमी झाला. तथापि दुपारी भागेश्वर निवासात माझी जाण्याची वेळ ठरलेली होती. त्यावेळी थोडं बोलणं होत असे. त्यावेळी अनेक गोष्टी स्वामीजी सांगत. साधनेसंबंधी, कार्यासंबंधी मार्गदर्शन मिळत असे. पण या 2-3 वर्षात ग्रंथलेखन जास्त झालं नाही. तथापि माझी स्वतंत्र केंद्रावर प्रवचनांचं लेखन सुरू राहिलं. साधना नित्यनेमानं होत होती. सुषमाताई म्हणतात, प्रत्येकाला जे वाटतं की आपण अंतरंग शिष्य आहोत, तो भ्रम गेला पाहिजे. आपल्याला वाटतं संतांना आपण जाणतो. ते सर्व गोष्टी आपल्याला सांगतात, पण तसं ते नसतं. जेवढं सांगायचं तेवढंच ते सांगतात, बाकी वगळून. जसं लहान मुलाला आई सर्व गोष्टी सांगत नाही. स्वामीजी म्हणतात, हा गैरसमज काढून टाक. तुला मी काय समजतो याची तुला चांगली कल्पना आहे. मी जो आज साऱ्यांना माहिती आहे तो तुझ्यामुळे. तू साऱ्यांना सांगतेस, बोलतेस म्हणून. जसं 1968 नंतर मी पावसला जाऊन आल्यावर साऱ्यांना स्वामी स्वरूपानंदांविषयी सांगत राहिलो. त्यामुळे पुणे मुंबई ते माहिती झालं. तसं तू करतेस. सुषमाताई म्हणतात, मला एवढं माहिती आहे की हे यंत्र नुसतं हलत आहे ते सूत्रधारामुळे. नाहीतर इथं येण्यापूर्वी या विषयातील काही गम्य मला नव्हतं. आता पटतं की तुम्ही एखादी गोष्ट ठरवली की आपण ती लगेच मानली पाहिजे. क्षणभरही दुसरा विचार मनात आणायचा नाही. आमच्या टिळक रोडवरील घराजवळ एका कार्यालयात मंडळाच्या वतीनं प्रसाद भोजनाचा कार्यक्रम होता. वस्तुतः प्रसाद भोजन हा कार्यक्रम स्वामीजींना कधीच मान्य नव्हता. परंतु काही कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर स्वामीजी त्याला संमती देत आणि उपस्थित राहत. त्यांना वाटे अनावश्यक गोष्टीत पैसे खर्च करण्यापेक्षा साधकांना मार्गदर्शक ठरतील असे ग्रंथ काढावेत. परंतु प्रत्येकाची दृष्टी, मतं वेगळी. यावर्षी भोजनासाठी सर्व मंडळी जमली. स्वामीजी येण्यापूर्वी पहिली पंगतही उठली. काही साधकांनी मला भेटून सांगितलं की सर्व पदार्थ खूपच तिखट झालेत. स्वामीजींना हे कसे चालतील, तेव्हा त्यांच्यासाठी काहीतरी वेगळी व्यवस्था करा. आम्ही 2-4 भगिनींनी विचार केला की इथं कुणाला काही बोलण्यापेक्षा स्वामीजी आणि सरलाताई यांच्यासाठी स्वतंत्र पदार्थ करून आणावे. म्हणून आमच्या घरी जाऊन आम्ही 2-3 पदार्थ करून आणले. स्वामीजींचं भोजन झालं. त्यांना काहीच प्रकार माहीत नव्हता. परंतु या स्वतंत्र भोजन व्यवस्थेमुळे 1-2 कार्यकर्ते फार नाराज झाले. स्वामीजींच्या अपरोक्ष इतर साधकांसमोर काही वाक्य बोलले आणि भोजन न करता घरी गेले. मला हे काहीच कळलं नाही.
संध्याकाळी मंडळाच्या कार्यक्रमाच्या वेळी काहींनी माझ्याजवळ चांगले उद्गार काढले, तर काहींनी झालेला प्रकार माझ्या कानावर घातला. मला अर्थातच वाईट वाटलं. आपण चांगल्या उद्देशानं करायला गेलो एक, पण झालं भलतंच. स्वामीजींना त्याचा मानसिक त्रास झाला. मी घरी आले. मला खूप अस्वस्थ वाटत होतं. दुसरे दिवशी सोमवार सकाळी भागेश्वर निवासात सत्संग. आपण सत्संगाला जायचं नाही असा मी निर्णय घेतला. तोपर्यंत एक साधक स्वामीजींची चिठ्ठी घेऊन आला. त्यांनी लिहिलं होतं, तुम्ही केलं ते चांगल्या हेतूनं केलं. तेव्हा काय झालं याचा विचार न करता सत्संगाला या, मी वाट पाहतोय. अर्थातच मी अपराधी मुद्रेनं सत्संगाला हजर राहिले. सत्संगानंतर स्वामीजी माझी समजूत घालत म्हणाले, तुम्ही स्वामींसाठी सर्व केलं हे खरं, पण ज्यांची भोजनाची व्यवस्था केली होती त्यांना विचारून सर्व केलं असतं म्हणजे संघर्ष आला नसता. आता झालं ते झालं, आनंदात राहा. 2 साधकांमधील मतभेदामुळे काही वाद निर्माण झाला की स्वामीजींना दोघांना समजावताना बराच त्रास होत असे. आता लक्षात येते, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. संतत्व हे सोपं नाही. असो, आज इथंच थांबूया. यानंतरचा 20वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.